आज 6 तारीख आहे आणि आम्ही केदारनाथचा रूम सोडतोय. हा केदारनाथच्या इथे रूम आहे आमचा सरसीला. तर आम्ही इथून निघालोय आता बद्रीनाथला चाललोय. बाय बाय. याला सगळे गेलेले, आम्हीच लास्ट थांबलो होतो. तर आता निघाले. आता आम्हाला बद्रीनाथकडे जायचं आहे आणि या साईडला केदारनाथला जाण्याचा रस्ता आहे तो तिकडे डोंगराच्या इकडे. आणि ही आमची गाडी आहे. इथं आम्ही बद्रीनाथला निघालो. वे टू बद्रीनाथ ब्रो. केदारनाथ भगवान की जय. हर हर बम 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 हर हर. चला आम्ही निघालोय केदारनाथ वरतून बद्रीनाथ कडं. हे बघा सगळे खूप बोर झाले. सगळेचे सगळे पोर झोपलेले आणि 3-4 जण आहे आम्ही जे जागे राहिलोय. बाकीचे सगळे सुन झाले. हे बघा इथले रस्ते खूप खराब आहे. काही ठिकाणी साईडला कंपाऊंड सुद्धा नाही आहे आणि इथले लोक चॅम्पियन आहे एकदम गाडी चालवायला. आपल्यासारख्याला तिथे गाडी जमणार नाही, इतके डेंजर रस्ते. बघा ही आमची रूम आहे. हा खालचा एम्बियन्स आहे. खालून नदी वाहते, त्या साईडने नदी आहे पूर्ण. आता आम्ही बद्रीनाथला चाललोय. सकाळी 6 वाजले. आता बद्रीनाथला जाण्यासाठी निघालोय. हा आमचा रूम आहे. इथनं आम्ही बद्रीनाथकडे चाललोय. मी तुम्हाला इथला एम्बियन्स दाखवतो आणि हॉटेलचं नाव पण दाखवतो. हे बघा हॉटेल आशीर्वाद, चमोली गावामध्ये, चमोली उत्तराखंड. आणि पूर्ण साईडने त्याचा एम्बियन्स बघा. सगळीकडं डोंगर आहे, एकदम भारी नॅचरल प्लेस आहे. एकदम मोठमोठे पहाड आहे. चारी साईडनी पहाड आहे मोठमोठे. इथे खाली मुलं नाश्ता करताय. ही आमची गाडी आहे. आम्ही नेहमीप्रमाणे लेट झालोय.
आणि आमच्या सोबतची जी गाडी आहे ती पुढे गेली निघून. आम्ही नाश्ता करून आता निघतोच आहे. हे बघा ही नदी आहे खाली. थंडी जरा कमी आहे, केदारनाथ पेक्षा थंडी कमी इकडे, पण थोडीफार आहे. आता आम्ही बद्रीनाथला चाललोय. थोड्याच वेळाने तुम्हाला बद्रीनाथचं मंदिर दाखवतो. इथून 50 किलोमीटर दूर आहे फक्त. गाडीत डिझेल टाकायला थांबलो होतो आम्ही आणि फुल गाडी भरली आहे. डिझेल खाली पडले थोडं. पूर्ण गाडी पॅक केली. आता आम्ही बद्रीनाथला चाललोय. बद्रीनाथला चाललोय. जाता जाता जाम लागलं इथं घाटामध्ये. खूप मोठी लाईन आहे. तर तिथपर्यंत लाईन आहे. त्याच्या पुढं पण असेल. आणि हा व्ह्यू आहे इथला. बद्रीनाथ इथून 23 किलोमीटर आहे फक्त. आणि माना विलेज 27 किलोमीटर आहे. तर आम्ही रस्त्यात आहे. चेकपोस्ट इथं थांबलेलं आहे. बद्रीनाथला आलोय आपण. बद्रीनाथ विलेज आहे इथं खाली. आजूबाजूचे डोंगर आहे. आणि इकडे वरती जाण्यासाठी रस्ता आहे. इथून चीनची बॉर्डर लागती. माना विलेजच्या इथं चीनची बॉर्डर लागती. हा रोड आहे जाण्यासाठी. दुकान आहे, मार्केट आहे. इकडचे स्वेटर आणि शॉल खूप भारी असतात.
बघा समोर बद्रीनाथ मंदिर आहे, तिकडे जायचं आहे आता. ती खाली नदी आहे, आता तिकडे चाललोय. डोंगर बघा किती मोठमोठे. आमचं तुळशीपत्र राहिलं होतं गाडीमध्ये, ते घ्यायला आलो होतो रिटर्न. आता डबल मंदिराकडे चाललोय, तुम्हाला तिकडे गेल्यावर व्हिडिओ दाखवतो. हे बघा तुम्ही बघू शकता, तिथं लाईन बघा किती मोठीची सोय करून ठेवलेली आहे. पण सध्या गर्दी कमी आहे. आज आम्ही आलेलो जरा लवकर, 11च्या त्या मानाने आहेत हा टायमिंग लवकर. आम्हाला तिकडून लाईन दिसते, तिथून म्हणजे अर्धी लाईन तर झालेलीच आहे. आता पुढे किती लाईन आहे ती तिकडे गेल्यावरती कळाल. बघा आता तिकडे जाऊन, तिकडे गेल्यावर दाखवतो आम्ही. चल टोपी देखो, पहाड़ी लोगों की टोपी, पहाड़ी टोपी. अरे बंदी हिंदी बोल लो, हिंदी बोल लो. हे बघा, हे समोर बद्रीनाथ टेम्पल आहे आणि खाली अलकनंदा नदी आहे. हे बघा, आम्ही पोचलो आहे मंदिराकडे. मंदिराकडे जाताना हे फक्त कुंड लागतं, इथे हातपाय धुतले आम्ही. आणि ही खाली अलकनंदा नदी आहे, खूप जोरात प्रेशरने पाणी येतं आहे तिचं. काहीतरी काम पण चालू आहे JCBचं. आणि कुंड आहे. त्या साईडला समोर मंदिर आहे. हे बद्रीनाथ टेम्पल आहे, खूप गर्दी आहे, खूप धक्काबुक्की होत होती दर्शनासाठी, पण खूप चांगले दर्शन झाले. तुम्ही पहा हे मंदिर.
2 वाजेला मंदिराचे दरवाजे बंद करता, दर्शनाची रांग बंद होते. तर ज्याला बी यायचं आहे त्याने 2च्या आधी यायचे आणि संध्याकाळी 4 नंतर यायचे. वो इतना 20-20 रुपये बोल रहे उधर, वो हरिद्वार में 5 रुपये में दे रहे. 5 रुपये में तो भागे, यहाँ चाय भी नहीं मिलती 10 रुपये की. ये भी 5 मुखी है बोले. पंचमुखी निकला था. 1 लाइन, 2 लाइन, हाँ, वो 3 समझा. लाइन, 4 लाइन, 5 लाइन, 5 मुखी. ये सब पंचमुखी रहता है. हे बघा, आता आम्ही चाललोय बद्रीनाथवरून माना विलेजला चाललो आहे. बद्रीनाथवरून फर्स्ट विलेज इंडियाची. हे बघ, माना विलेज आहे इंडियाचं फर्स्ट विलेज. काम चालू आहे कमानचं. तेव्हा तिथं बॅनर दिलंय, देश कमान माना. बाय. ले बाई, ॲपल ट्री आहे समोरचं. छोटे छोटे ॲपल आलेले त्याला. हे माना विलेज मध्ये. हे बाई, माना विलेज आहे. त्या इकडे समोर भीमपूल आहे आणि ह्या इकडनं वसुंधरा वॉटरफॉलकडे जाण्याचा रस्ता आहे. तर मी तुम्हाला भीमपूल दाखवतो थोड्याच वेळात. आणि खाली नदी वाहते पूर्ण. बघा, आता आम्ही भीमपुलाकडे पोहोचलोय. ही सरस्वती नदी वाहते आणि समोर मंदिराचं काम चालू आहे सरस्वती देवीच्या. आणि सरस्वती नदी इथून लुप्त होऊन जाते. तर असे इथले लोक सांगताय की नंतर ती कुठेच उगम होत नाही तिचं. पुढे बद्रीनाथकडे जाते आणि हा भीमपूल आहे. 5 पांडवांपैकी भीम याने हा दगड ठेवला आहे आणि त्याच्यावर रस्ता बनवला होता.
तर म्हणून त्याचं नाव भीमपुला असं ठेवलं आहे. आणि तिथून 5 किलोमीटर पायी ट्रेक केला तर मग आपण वसुंधरा वॉटरफॉलकडे जातो. या दिशेला आहे हा वॉटरफॉल. इथून ट्रेकिंग आहे थोडीशी, मग तिथे पोहोचतो आपण. ये कितने का अंकल? 600. वो 600. 50 100 में कुछ नहीं इधर. सस्ता नहीं कुछ. आम्ही निघालोय माना विलेज पासून आणि आता धारी माता मंदिराकडे चाललोय. तर माना विलेजमध्ये मी इंडियाचा फर्स्ट चायचा दुकान होतं तिथे चहा पिला आणि काही थोडीफार शॉपिंग केली. तर निघालो इकडनं. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब.